नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज मुंबईच्या मालाड पूर्व भीमनगर मध्ये आपण आहोत. आज माता रमाईचा जो काही कार्यक्रम आहे त्याच्या अनुषंगाने आपण भीमनगर मध्ये आपण पाहतात की ह्या सर्व माता भगिनी बाळ इथे जमा झालेली आहेत आणि या निमित्त इथे छानसा एक कार्यक्रम ठेवण्यात आला. आपण पाहू काय बोलाल आज. आज माता रमाईची 127वी जयंती आहे. त्या जयंती निमित्ताने आम्ही भीमनगर मधील बौद्ध समाज सेवा संघ भीमनगर 1 या ठिकाणी असलेल्या बौद्ध समाज संघ विहारामध्ये माता रमाईची जयंती साजरी केली एक सामाजिक रूपाने. आणि या जयंतीच्या निमित्ताने आम्ही समाजामध्ये अशा प्रकारचं प्रबोधन केलं की ज्यामध्ये जे स्त्री आहे, जे स्त्री सशक्तीकरण झालं पाहिजे, समाजामध्ये वाढती जी गुन्हेगारी ते गुन्हेगारी थांबली पाहिजे, महिलांचे जे योगदान आहे, महिलांनी जे केलेला त्याग आहे, माता रमाईने जे केलेला त्याग आहे, त्या त्यागाचं स्वरूप म्हणून आज आपण इथे भेटलो आहोत. यापुढे आम्ही प्रबोधन केलं, त्याच्यावरती वक्तव्य केलं आणि पुढारपुढे सांगितून आपले मान्यवर आमच्या त्यांनी सुद्धा माता रमाईला अभिवादन केलं आणि अभिवादन करून गुन्हेगारी प्रवृत्ती कशी थांबवता येईल याबद्दल चर्चा केली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि या जयंती निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या आमच्या समाजामध्ये फक्त एक समाज नाही, समाज म्हणजे त्याच्यामध्ये सर्व येतात, सगळ्या धर्माचे, सगळ्या विविध पंथाचे लोक येतात. समाजामध्ये जेवढं महत्व पुरुषाचं आहे तेवढंच महत्व स्त्रीचं सुद्धा आहे. तर यासाठी स्त्रियांनी आज येऊन पुढे यावं, पुढे येऊन फक्त चूल आणि मूल ही धारणा जी सोडलेली आहे ती पूर्ण सोडली पाहिजे. आणि ज्याच्या निमित्ताने शिक्षणच एक मात्र असं शस्त्र आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही समाजामध्ये साम्य, एकता, समता आणि विविधतामध्ये दिसणारी जी डायव्हर्सिटीमध्ये जी युनिटी दिसते ती युनिटी दिसण्याचा एक प्रयत्न आपण जर चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि माता रमाईला जर आपल्याला अभिवादन करायचं आहे तर त्या याच प्रकारे करू शकतो की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण उच्च स्तरावर जाऊ, योग्य क्षेत्रात जाऊ, वाढती गुन्हेगारीला आपण टाळा बसवू आणि जे स्त्री आहे, जे मुलं आहे, जे मुली आहे, येणारे जे भविष्य आहे त्या भविष्यावरती आपण कार्य करू. हेच माता रमाईला अभिवादन आपल्या या बौद्ध समाज संघाकडे देण्याची. आपण आपल्या भगिनींकडून पण जाणून घेऊया आज माता रमाई मा हा शब्द किती लोकप्रिय असतो आणि आई त्याच्या पूर्वी ह्याच्या पलीकडे ह्याच्या नंतर यांच्या आधी कोणीच नसतं. आपल्या भगिनीकडून पण जाणून घेऊया. आज आमची रमाई जयंती आहे. रमाईकडून आम्हाला शिकायला भेटलंय की मोठे व्हा, संगीत शिका. हा तिकडे बोला मॅडम. काय बोल जयंती सर्वांना माझा. आज 2 वर्षापासून मी ते रमाई जयंती साजरी होते. सगळ्या महिलांनी मला साथ दिला आहे आणि सगळ्या पुरुषांनी पण मला हा कार्यक्रमासाठी साथ दिला समाजाने. माझं हे की हा कार्यक्रम आता असाच पुढे जावं माझी ही इच्छा आहे. जरी मी नसली तरी सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे याच्यापुढे. तर सगळ्यांनी हा कार्यक्रम उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. बस बोला माझ्या. पण पहिल्याच कशा प्रकारे लहान लहान बाळ देखील इथे आहेत. प्रत्येक जण शाळेमध्ये माता रमाईकडून काय शिकणार? शिकायचं आणि बसवायचं. काय काय नाव तुझं? त्रिशा. कितवीला आहे? चौथीला आहे. काय नाव बाबा? कितवीला आहे? सातवीला आहे. काय नाव? जोरात बोल. आराध्या. काय नाव तुझं? जोरात बोल. जोरात बोल. कितवीला आहे? तुझं काय नाव? कितवीला आहे? शाळेतच नाही, दुसरीला. तुझं काय नाव? तर आपण पाहिलं कशा प्रकारची लहान लहान बाळ, महिला सर्व माता रमाईला अभिवादन करण्यासाठी आज भीमनगरच्या या बुद्ध मंदिरामध्ये येऊन समाज मंदिरामध्ये बोलवलं. त्याबद्दल या सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि अशा प्रकारचं अनेक बातम्या पाहत राहतो, पाहत राहूया मुंबई. धन्यवाद.